हाय गाईज, हे आहेत 20 पैशाचे कॉइन्स जे की 1968 पासून बनले होते 1997 पर्यंत. 1968 ते 1971 पर्यंत 20 पैशाचे ॲल्युमिनियम ब्रॉन्झ म्हणजे हे पितळेसारखे दिसणारे पैसे बनले गेले होते. याच्यामध्ये 1968 आणि 1969चे कलकत्ता आणि बॉम्बेने मिंटने बनवलेले कॉइन्स हे स्केअर कॅटेगरीमध्ये येतात. आणि तसेच 1970चे कलकत्ताने बनवलेले स्केअर कॅटेगरीमध्ये येतात. बाकी जितके सुद्धा बनले होते बॉम्बे हैदराबाद मिंटचे ते कॉमन कॅटेगरीमध्ये येतात. 1968 आणि 1969च्या स्केअर कॅटेगरीची किंमत बॉम्बे मिंटची 100 रुपये आणि कलकत्ता मिंटची 200 रुपये. तसेच 1970चा कलकत्ता मिंट जो स्केअर आहे त्याची किंमत 100 रुपये. याच्यानंतर 1971च्या जो कॉईन आहे तो सुद्धा कॉमन आहे बॉम्बे मिंटचा. आणि 1971च्या नंतर डायरेक्ट 1982मध्ये हे 20 पैशाचे कॉईन बनले गेले होते जे की ॲल्युमिनियम मॅग्नेशियम हे जे दिसतात तुम्हाला ॲल्युमिनियमचे कॉईन्स हे बनवले गेले होते. आता याच्यामध्ये 1982 मध्ये बॉम्बे आणि हैदराबाद यांनी जे कॉईन बनवले होते, बॉम्बेमध्ये त्यावेळी मिंट मार्क नसायचा, त्यामुळे तो मिंट मार्क आपल्याला त्या कॉईनवरती बघता येत नाही. डायमंड शेप जो असतो तो कॉमन कॉईन आहे. आणि स्केल्समध्ये आहे तो हैदराबाद आहे, ज्याची UNC कंडिशनला किंमत आहे 200 रुपये. तसेच 1983मध्ये जे बनलेले आहेत कलकत्ता आणि हैदराबादने जे बनवलेत ते कॉमन कॉईनमध्ये येतात. 1984मध्ये 3 मिंटने हा कॉईन बनवला होता. बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद त्यापैकी बॉम्बे हा स्केअर झालेला आहे, ज्याची किंमत सध्या 50 रुपये आहे. नंतर 1985मध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद या तिघांनीच बनवले होते. याच्यामधील बॉम्बे मिंट हा स्केअरच आहे, त्याचीही किंमत 50 रुपये. आता इथून पुढे 1986 आणि 1987 जे कॉईन बनले गेले होते त्याच्यामध्ये सगळे कॉईन्स कॉमन आहेत, जे की आपल्याकडे तुम्ही बघू शकता. 1986चा एक आहे, हा कॉमन कॉईन्स आहेत. 1986मध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबादने बनवला होता. तिघांनी भरपूर प्रमाणामध्ये कॉईन्स छापलेले आहेत, त्याच्यामुळे हा कॉईन कॉमन कॅटेगरीमध्ये येतो. 1988मध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद या तिघांनी कॉईन छापले होते. हैदराबादमध्ये स्केअर कॅटेगरीमध्ये येणारा कॉईन आहे 1988 हैदराबाद, ज्याची सध्याला UNC कंडिशनला किंमत चाललेली 100 रुपये आणि नॉर्मल व्हेरीफाईन किंवा फाईन कंडिशनला ती किंमत 20 ते 25 रुपये चाललेली आहे. 1989चे सर्व कॉईन्स कॉमन आहेत. 1991मध्ये जो छापला गेलेला आहे कलकत्ता आणि हैदराबाद या 2 मिंटने जो छापलेला आहे तो कॉईन्स हैदराबाद मिंटचा UNC कंडिशनला 125 रुपये तुम्हाला मिळवून देऊ शकतो. सध्या त्याची किंमत 125 रुपये UNC कंडिशनला, म्हणजेच जे एकदम नव्यासारखे असतात असे. आणि कलकत्ता हा कॉमनमध्ये असल्यामुळे त्याची किंमत कमी आहे, तरीसुद्धा कलकत्ता मिंट तुम्हाला 75 रुपये मिळवून देऊ शकतो. त्यानंतर 1982मध्ये आणि 1992 आणि 1994मध्ये हैदराबाद मिंटने फक्त हे कॉईन्स छापले होते.
त्याची किंमत 1992च्या हैदराबादच्या एका 20 पैशाची किंमत 200 रुपये UNC कंडिशनला आणि 1994च्या एका 20 पैशाची किंमत 100 रुपये, दोन्ही सुद्धा स्केअरमध्ये आहेत. त्यानंतर 1996 तोही हैदराबादनेच बनवला होता आणि 1997 तोही हैदराबादनेच बनवला होता. 1996ची किंमत 500 रुपये आणि 1997ची किंमत 750 रुपये रेअर कंडिशनला. याच्यातील सगळ्यात जास्त रेअर म्हणजे 1997 झालाय हैदराबाद मिंटचा, जो की सगळ्यात शेवटी छापला गेला होता. सध्या 750 रुपये म्हणजे भरपूर झाले ना. 20 पैशाची 750 रुपये. हा कॉइन अजून सुद्धा महाग होणार आहे. या कॉइन्स मध्ये आता कॉमन चलनामध्ये हे कॉइन्स भेटत नाहीत. चुकून एखादा, तोही नाहीच. त्यामुळे हे कॉइन्स सध्या तुमच्याकडे असतील, आपल्या आजोबा पणजोबांनी ठेवलेले राखीव, ते सांभाळून ठेवा. तुमच्या माहितीसाठी फक्त एक पुस्तकामध्ये हे कॉइन्सची किंमत आहेत, त्या दाखवतोय तुम्हाला. $1982 हे 20 पैसे. इथून आणि हे आपले पहिलेवाले 20 पैसे. अशा काही माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. आणि असे काही कॉइन्स असतील तर आपण सांभाळून ठेवा. थँक्यू.